माझं नाव आसमा शेख आहे. मी औरंगाबादचीच आहे. इथे आम्ही सध्या GMFCच्या अभ्यासासाठी बसलो होतो, आम्ही 4 मैत्रिणी. आणि मी जस्ट ते तुमचं बघितलं, हुंडा देणार नाही आणि घेणार नाही ही. तर फक्त देणार नाही या गोष्टीमुळे माझ्यासोबत काय घडलं ते मी आज तुमच्यासमोर सांगते आहे. लहानपणापासूनच असं होतं की हुंडा मी देणार नाही, आणि त्या देणार नाहीमुळे माझ्यासोबत असं घडलं की माझं 2 वर्षापूर्वी लग्न झालं. आणि लग्नानंतर जेव्हा मी ॲडव्होकेट आहे आणि माझं LLM झालं आणि ज्युडिशरीची मी एक्झामसाठी प्रिपरेशन करते आहे. आणि माझ्या नवऱ्यालाही 1,20,000 रुपये पगार आहे, चांगल्या पदावर आहे तो. आणि त्यांनी अशा इम्प्रेशनमध्ये माझ्यासोबत लग्न केलं की मी ॲडव्होकेट आहे आणि बरीच म्हणजे सेटल आहे. पण असं काहीच घडलं नाही. आणि नंतर मी प्रेग्नेंट राहिले. त्याच्यानंतर जशी मी प्रेग्नेंट राहिले त्यानंतर माझ्या नवऱ्याने इवन माझं सोनोग्राफीचा सुद्धा खर्च केला नाही. तर आत्तापर्यंत त्यांनी स्वतःच्या आता मला 1 वर्षाचं बाळ आहे, त्या बाळालासुद्धा तो पाहायला आला नाही की. आणि कोर्टामध्ये जेव्हा सबमिशन दिलं त्याच्या ॲडव्होकेटनी तर सांगितलं असं की म्हणे ही जरी हा हुंडे पद्धत असेल म्हणे, पण मी एक सांगतो की प्रथा आहे की पहिला बाळंतपणाचा खर्च हे आईवडीलच करत असतात. आणि याच एवढ्या बोलण्यामुळे मी त्याला सोडून दिलं. मी आता त्याच्यासोबत नाही राहणार. कारण जो मुलगा आपल्या स्वतःच्या मुलाचा खर्च करू शकत नाही, पहिल्या बाळंतपणाचा आपल्या बायकोचा खर्च करू शकत नाही, त्याच्यासोबत मी माझं पूर्ण आयुष्य कसं काय काढू शकते. मी देणार नाही या गोष्टीमुळे मला बऱ्याच गोष्टी सहन कराव्या लागत आहे आणि मी ती सहन करेल, पण मी अशा गोष्टीला कधीच वाव देणार नाही. खरंच आपण टाळ्या वाजवून कौतुक केलं पाहिजे.